आज मी तुमच्यासाठी झटपट होणारा पुलाव ही रेसिपी घेऊन आली आहे। झटपट होणारी रेसिपी अर्ध्या तासात आपला पुलाव तयार होईल। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर पुलाव करण्यासाठी आपल्याला हिरवं वाटण करावं लागणार आहे। तर त्यासाठी मी कोथिंबीर मुठभर घेतली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1-1.5 इंच आलं घेतलं आहे आणि 4 मिरच्या घेतल्या आणि अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि 2 टेबलस्पून मी तूप घालून घेतलं आहे। त्यामध्ये मी काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, तेजपत्ता, जिरं हे घालून फोडणी घातली आहे आणि कांदा टॅमॅटो त्यात घातला आहे। 2 मोठे टॅमॅटो आणि 1 कांदा घातला आहे मोठा आणि बारीक चिरून त्याच्यात काजू घालून घेतलेत आणि ती पेस्ट घालून परतून घेणार आहे। याप्रमाणे परतून घ्या। व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्येच मसाले घालून घ्यायचे। हळद घातलं आहे, लाल तिखट घातलं आहे, गरम मसाला घातला आहे, धने जिरा पावडर घातलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1-2 चमचे थोडंसं पाणी घाला म्हणजे आपले मसाले जळणार नाही। आता भाज्या घालून घेतलेत, फ्लावर, बटाटा, गाजर, फरसबी आणि मटार हे सर्व बारीक चिरून त्यात टाकून घेतलेले आहे। मोठे मोठे असे चिरून घेतले, एकदम बारीक पण चिरू नका। आणि त्यामध्ये मी एक छोटा बाऊल दही घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। दही घातल्यामुळे पुलावला टेस्ट खूप छान लागते, नक्की दही घाला। आणि त्यामध्येच मी पुलाव राईसमधला तांदूळ असतो तो मी सोक करत ठेवला होता, तो मी 2 बाऊल टाकला आहे आणि व्यवस्थित त्याच्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे, 2 टीस्पून मीठ घालून घेतलं आहे आणि आपण त्याला अर्धा 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आणि गरम पाणी आता आपल्याला 2 बाऊल तांदूळ होते तर आपल्याला त्याच्यामध्ये 3 ते 3.5 बाऊल पाणी घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 10 मिनटं झाकण ठेवलं त्याच्यानंतर याप्रमाणे आपला 80% भात शिजून आला आहे, भाज्या पण व्यवस्थित शिजल्या आहेत। आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आणि 10 मिनटं परत वाफवून घ्यायचं आहे। याप्रमाणे वाफवून घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी मी कोथिंबीर मुठभर टाकली, बारीक चिरून टाकली आहे आणि तूप 2 टेबलस्पून टाकून घेतलेलं आहे। याप्रमाणे तूपही घालून घ्या, पुलावला चव खूप छान लागेल। आणि 10 मिनटं आता आपल्याला परत स्लो गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे। याप्रमाणे वाफवून घेतल्यानंतर आपला पुलाव तयार झालेला आहे। नक्की तुम्ही ट्राय करा, सोपी पद्धत आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल। चविष्ट असा पुलाव तयार झालेला आहे, पापड आणि कढी आणि चटणीबरोबर खूप छान लागतो। नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।